लग्नाला अवघे काही आठवडे, देवदर्शनासाठी गेलेल्या 24 वर्षीय नववधूचा एका क्षणात दुर्दैवी अंत. मंदिरात माकडांना फळे देताना नेमकं काय घडलं? मिळालेल्या माहितीनुसार तामिळनाडूतील तुतीकोरीन जिल्ह्यात राहणाऱ्या 24 वर्षीय अनिता हिचा काही आठवड्यांपूर्वीच सुरेश याच्यासोबत विवाह झाला होता. लग्नानंतर दोघांनी कुजुगुमलाई येथील प्रसिद्ध मंदिरात जाऊन देवदर्शन करण्याचा निर्णय घेतला. मुख्य मंदिरात दर्शन आणि पूजा आटोपल्यानंतर हे दाम्पत्य टेकडीवरील दुसऱ्या मंदिराकडे गेले. तेथे दर्शन झाल्यानंतर त्यांनी परिसरातील माकडांना फळे देण्यास सुरुवात केली. काही वेळातच अनेक माकडे त्यांच्या आसपास जमा झाली. अचानक एवढी माकडे जवळ आल्याने अनिता घाबरली आणि मागे सरकू लागली. याच दरम्यान तिचा तोल गेला आणि ती खोल दरीत कोसळली. स्थानिक नागरिक, अग्निशमन दल आणि पोलिसांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. अनिताला बाहेर काढून रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेनंतर तिचे पती सुरेश यांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला असून प्राथमिक माहितीनुसार माकडांच्या भीतीमुळे घडलेला हा अपघात असल्याचे सांगितले जात आहे. मात्र नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे. धार्मिक किंवा पर्यटन स्थळी वन्य प्राण्यांपासून सुरक्षित अंतर ठेवणे आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.